काढून पंकजाच्या विरुद्ध प्रतिक्रिया द्या। आणि यानंतर पुढची बातमी बीडमधनं आहे। बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली। गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती। राज्यभरात मोठी खळबळ माजली। या प्रकरणातला प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची आज धनंजय मुंडेंना आठवण आलेली आहे। बीडमधल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कराडची आठवण काढली। गेल्या 10 महिन्यापासून जगमित्र कार्यालय सुरू आहे, मात्र आज इथे एकही माणूस नाही असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय। दरम्यान गेल्या वर्षभरात परळीची बदनामी झाली असून काय चुकलं काय नाही हे न्यायालयच ठरवेल असंही धनंजय मुंडेंनी म्हटलंय। त्यामुळे वाल्मिक कराडचं नाव मुंडेंनी घेतलं नसलं तरी धनंजय मुंडेंना कराडची उणीव भासते याची मात्र जोरदार चर्चा त्यांच्या वक्तव्यानंतर रंगू लागली आहे। कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य करतो म्हणून मला सुद्धा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, जाणीव नक्कीच। दरम्यान पंकजा मुंडेंनी या सगळ्या प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे। एखाद्या प्रकरणामध्ये काहीही संबंध नसताना जर नाव आलं तर मोठा मनस्ताप सहन करावा लागतो अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंची आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो। गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे। पण भर सभेमध्ये धनंजय देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरती अंजली दमानिया चांगल्याच बरसलेल्या आहेत, तर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे। 5 महिने हे सगळं चालत असताना अशा व्यक्तीबद्दल जर धनंजय मुंडे यांना आपलेपणा वाटत असेल, त्यांची उणीव वाल्मिक कराडची जर भासत असेल तर अशा माणसाला माणूस म्हणण्याच्या तो योग्यतेचा नाही। आणि अशा माणसाविरुद्ध आता परळीच्या जनतेला ठरवायचंय, कारण तुम्ही मी लढणार, विषयांवर लढणार, पण भोगावं हे मात्र तिथल्या जनतेला लागतंय। कोण आहे पण मित्र त्याचा? असं जर म्हणलं असेल तर त्याच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही आहे। तर संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून तो जर म्हणत असला की मला कोणी वाचवते तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वीतलावर दुसरा असू शकत नाही। आता तरी अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल। आणखी तरी किती त्याला पाठीशी घालायचंय। जर इथं गोरगरिबांच्या लेकराचे ते मुर्दे पाडत असला, अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे। आणि यानंतर बातमी आहे आगामी मुंबई महानगरपालिकेसंदर्भातल्या भाजप